अनुराग ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात नागपुरात काँग्रेस आक्रमक झाली आहे। व्हेरायटी चौकामध्ये काँग्रेसने आंदोलन केलं आहे। आमदार विकास ठाकरे, नितीन राऊत, अभिजित वंजारी यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभागी झाले। निदर्शनं करत अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे। नागपूरमधली दृश्य आपण बघू शकतोय। आज देशव्यापी आंदोलनाची हाक काँग्रेसकडून देण्यात आली होती। तर ही थेट दृश्य आपल्याकडे येतात। नागपूरमधली व्हेरायटी चौकामध्ये आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी तिथले आमदार सुद्धा सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले आहेत। राहुल गांधी यांनी जातीय जनगणना करा, जातनिहाय जनगणना करा अशी मागणी संसदेमध्ये केली होती आणि त्याला उत्तर देताना मंत्री अनुराग ठाकूर यांनी ज्यांच्या जातीचा पत्ता नाही ते जातनिहाय जनगणना करा असं म्हणतात अशी टीका केली होती आणि त्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे। ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत, निदर्शने केली जात आहेत। देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे आणि यामध्येच राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सुद्धा काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसतंय। या ठिकाणी व्हेरायटी चौकात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। यामध्ये आमदार विकास ठाकरे, नितीन राऊत, अभिजित वंजारींसह अनेक काँग्रेस पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले। तर ही थेट दृश्य इथं समोर येत आहेत। काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। नागपूरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत, घोषणाबाजी करताना दिसून येत आहेत। राहुल गांधी यांच्याविषयी अनुराग ठाकूर यांनी वक्तव्य केलेलं होतं, मंत्री अनुराग ठाकूर यांनी, आणि ज्यांच्या जातीचा पत्ता नाही ते जातनिहाय जनगणनेची मागणी करतायत अशी टीका केलेली होती, टिप्पणी केलेली होती लोकसभेमध्ये। आणि त्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसतंय। काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जाते आणि त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।